तुलंगा बुद्रुक इथं घरफोडी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास। तुलंगा बुद्रुक इथं अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। माहितीनुसार सुनील भीमराव तायडे हे कुटुंबासह लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेले होते। घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला व सुमारे 70,000 रुपयांची रोख रक्कम तसेच अंदाजे 13 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले। घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अनिल सोळंके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। फिंगरप्रिंट पथक व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते। मात्र चोरट्यांनी अत्यंत चलाखीने चोरी केल्याने घटनास्थळी विशेष पुरावे आढळून आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे व तपास अधिकारी अनिल सोळंके करत आहेत। टाइम्स ऑफ महाराष्ट्र अकोला जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव यांचा रिपोर्ट। अकोला जिल्ह्यातील तुलंगा बुद्रुक या गावामध्ये आज रात्री किती वाजता अंदाजे 2:30 ते 3 वाजता सुनील तायडे यांच्या घरामध्ये चोरीची घटना घडलेली आहे। तर त्यांच्यासोबत आता आपण जाणून घेऊया या चोरीमध्ये त्यांचं काय काय चोरून नेलेलं आहे, काय काय नुकसान झालेलं आहे। तर आपल्या घरात एकूण किती मुद्देमाल त्यांनी चोरून नेला आणि काय काय चोरीला गेला? रक्कम 70,000 रुपये, 13 ग्राम सोनं। या व्यतिरिक्त दुसरं काही? आणि आपण काय करता? दाखल करायला पोलीस स्टेशनला गेले तर ते चौकशीला आले। कोण आहे चौकशीला? साळुंके सर। डॉक्टर श्वान पथक आला होता।